तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आहे आणि या बैठकीला मंत्री येण्यास सुरुवात झालेली आहे। धनंजय मुंडे देखील या बैठकीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि धनंजय मुंडे देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आता पोहोचलेले आहे। राज्य मंत्रिमंडळाची खाते वाटप झाल्यानंतरची ही पहिली महत्त्वाची बैठक आणि या बैठकीत बीड सरपंच हत्या प्रकरणात देखील काही चर्चा होतात का, काही निर्णय होतात का हे पाहणं। पर्यावरण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही संपूर्ण मंत्रालयाच्या बैठकीकरता पोहोचलेत। खरं तर राज्यामध्ये बीड मधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात आता वाल्मिक कराड यांना अटक सुद्धा झाली आणि पोलीस रिमांड सुद्धा त्यांना देण्यात आलेली असताना अशातच सातत्याने विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने केली जाते। गेले अनेक दिवस धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांसमोर येणं जे आहे ते टाळलेलं होतं आणि अखेरीस राज्य मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेटची बैठक होत असताना धनंजय मुंडे जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता सामील होण्याकरता मंत्रालयात पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या संपूर्ण बैठकीकरता मंत्रालयात पोहोचलेले आहेत। कॅबिनेटच्या बैठकीला जी आहे ती मंत्रालयात देखील सुरुवात झाली आहे, परंतु सातत्याने बीड मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सातत्याने राजकीय मुद्दा जो आहे तो तापला जात असताना आपल्याला पाहायला मिळते। बीडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन सुद्धा झालेलं होतं, त्यामुळे या संपूर्ण आंदोलनामध्ये सत्ताधारी विरोधक दोन्ही बाकावरचे आमदार सामील झालेले होते आणि या दोन्ही आमदारांनी खरं तर सातत्याने संपूर्ण प्रशासनावर टीका केली आणि धनंजय मुंडे जे बीडचे माजी पालकमंत्री राहिलेत आणि आता सध्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून आहेत, कॅबिनेट मंत्री, त्यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ती सातत्याने या सर्व आमदारांकडून करण्यात येत होती। धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांना काही माहिती देत असताना त्यांनी खुलासा केलेला होता की वाल्मिक कराड हे माझ्या अतिशय जवळचे आहेत। त्याच वाल्मिक कराडांचा थेट या हत्ये प्रकरणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी समावेश असल्याचे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून सातत्याने होत होते आणि या सगळ्या आरोपानंतर अखेर 22 दिवसानंतर वाल्मिक कराड जे आहेत ते पोलिसांना पुणे पोलिसांच्या समोर सीआयडीच्या पथकासमोर शरणागती त्यांनी पत्कारलेली होती आणि त्यानंतर त्यांना केज कोर्टामध्ये हजर देखील करण्यात आलेलं आणि त्यानंतर त्या सगळ्या कोर्टाच्या सुनावणी दरम्यान त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली होती आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये मात्र धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी या सगळ्या संदर्भात बोलण्यामध्ये अबोल भूमिका जी आहे ती त्यांनी। नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।